शनिवारी संध्याकाळची वेळ होती. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात दिवस मावळतीला जात होता. रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत होती. हायवेवर वेगात धावणाऱ्या गाड्या, ट्रक, बस सगळं काही नेहमीसारखंच. पण ह्याच हायवेवर काही क्षणात असं काही घडलं ज्याने सोलापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. त्या लाल परीत अनेक प्रवासी बसले होते. कुणी कामावरून घरी चाललेलं, कुणी बाजार करून परतत होतं, कुणी शांतपणे खिडकीबाहेर पाहत होतं. सगळं अगदी नेहमीसारखं. बस मंगळवेढ्याकडून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात एका चिमुकल्याचं आयुष्य भीतीने थरथर कापणार आहे. तो मुलगा फार मोठा नव्हता. शाळेचं दप्तर पाठीवर, चेहऱ्यावर निरागसपणा. रोज सारखाच तो शाळेत गेला. पालकांनी सकाळी त्याला शाळेत सोडलं होतं. काहीही वेगळं नव्हतं. पण शाळा सुटल्यावर घरी परतताना नियतीने त्याच्यासाठी वेगळाच धडा लिहून ठेवला होता. बस थोडी पुढे गेली आणि अचानक कंडक्टरने आवाज दिला, तिकीट, पास. नेहमीचा आवाज. सगळे प्रवासी आपापले तिकीट दाखवत होते. तेवढ्यात त्या चिमुकल्याकडे नजर गेली. पास विचारला गेला. मुलाने दप्तर उघडलं. पुस्तक, वही, पण पास सापडला नाही. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि मग हळू आवाजात त्याने सांगितलं, पास घरी राहिला आहे. क्षणभर तरी कुणाला वाटलं असतं, ठीक आहे, लहान मुलगा आहे, काहीतरी मार्ग निघेल. पण इथूनच या कथेने वेगळं वळण घेतलं. कंडक्टरने पैसे मागितले. मुलगा गोंधळला. खिशात हात घातला. काहीच नव्हतं. चेहरा उतरला. डोळ्यात भीती. आणि मग त्याने एक वाक्य बोललं जे ऐकून कुणाचंही मन विरघळलं असतं, काका, तुम्ही माझ्या पप्पांना फोन करा, ते पैसे ऑनलाईन पाठवतील. बस शांत झाली. काही प्रवाशांनी ते ऐकलं. कुणाच्या मनात आलं असेल, आता सगळं ठीक होईल. पण पुढे जे घडलं त्याची कुणीच कल्पना केली नव्हती. बस थांबली थेट हायवेवर. कुठलाही स्टॉप नाही, कुठलीही सुरक्षित जागा नाही. फक्त वेगात धावणाऱ्या गाड्या आणि त्या चिमुकल्याला खाली उतरवण्याचा आदेश झाला. तो घाबरला. काय करावं, कुठे जावं, काहीच कळत नव्हतं. बसमधून उतरताना त्याचे हात थरथरत होते. डोळ्यात पाणी, गळ्यात दप्तर. आणि बस पुढे निघून गेली. हायवेवर तो एकटाच उभा राहिला. जवळ पैसे नाहीत, पास नाही, ओळखीचं कोणी नाही. आजूबाजूला फक्त आवाज, हॉर्न, वेग, धूळ, भीती. काही क्षणातच त्याला रडू कोसळलं. तो घाबरून गेला. हा तो क्षण होता जिथे कोणतीही दुर्घटना घडू शकली असती. बसमधील एक महिला प्रवासी मात्र हे सगळं पाहून शांत बसू शकली नाही. तिने कंडक्टरला विनंती केली, माझ्याकडे फक्त 15 रुपये आहेत, ते घ्या, ह्या मुलाला प्रवास करू द्या. पण उत्तर आलं, अजून पैसे कमी आहेत. नियम सांगितले गेले. माणुसकी हरवली. हायवेवर उभा असलेला तो मुलगा काही वेळाने स्वतःला सावरतो. रडत रडत तो रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात दाखवतो. नशिबाने एक दुचाकीस्वार थांबतो. त्याला विचारतो आणि त्या चिमुकल्याला त्याच्या मूळ गावापर्यंत सोडतो. तो सुरक्षित घरी पोहोचतो. पण मनावरचा धक्का मात्र तसाच राहतो. घरी गेल्यावर संध्याकाळी त्याने सगळं सांगितलं. वडिलांचे हात थरथरले. पालक हादरले. लगेच तक्रार दाखल झाली. आगार प्रमुखांकडे धाव घेतली गेली. चौकशीचं आश्वासन मिळालं, कारवाईचं आश्वासन मिळालं. पण प्रश्न इथेच थांबत नाही. ज्या एसटी महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा दिल्या, ज्या लालपरीवर लोकांचा विश्वास आहे, त्याच लालपरीतून एका 5वीच्या मुलाला थेट हायवेवर उतरवलं जातं. हे काय स्वीकार्य आहे का? ही गोष्ट फक्त एका मुलाची नाही, ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या व्यवस्थेची आहे. नियम महत्त्वाचे आहेत, पण माणुसकी त्याहून मोठी असते. आणि जेव्हा नियमांच्या नावाखाली माणुसकीला तिलांजली दिली जाते, तेव्हा अशा घटनांनी समाज हादरलो. आणि म्हणूनच 5वीच्या मुलाला हायवेवर दिलं उतरून. लालपरीच्या कंडक्टरकडून भयंकर शिक्षा. हे शब्द फक्त मथळा नाहीत, ते आपल्यासाठी सगळ्यांसाठी एक इशारा आहेत.